नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हा आहे माझ्या लेकीचा, माझ्या देवेश्रीचा संसार, भातुकलीचा संसार. तिचा रोजचाच क्रम आहे तो. अभ्यास, नाश्ता, सगळ्या गोष्टी झाल्या की स्वतःची सगळी खेळणी मांडायची, तिच्या 2 फ्रेंड्सबरोबर खेळायला सुरुवात करायची. फ्रेंड्सबरोबर काहीतरी भांडण झालं, राग आला किंवा दुसरं काहीतरी करायचं असलं की पुन्हा सगळं आवरून भरून ठेवायचं आणि आपल्या दुसऱ्या कामाला जायचं. काल तिला खेळताना बघून सहजच मनात आलं, आपलं सुद्धा आयुष्य असंच असतं तर. म्हणजे आज जर जेवणाचा कंटाळा आला, आज जर एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला आहे, कुठल्या तरी गोष्टीवरनं काहीतरी चुकतं असं वाटलं तर पुन्हा सगळं नव्याने आवरायचं, पुन्हा सगळं नव्याने करायचं. पण प्रत्यक्षात तसं नसतं. आहे त्या गोष्टीने आपल्याला सामोरं जावं लागतं. पण देवेश्रीच्या भातुकलीच्या खेळात ना मी एकच गोष्ट शिकली की एखादी गोष्ट नाही आवडली ना तरी पुन्हा ती वेगळ्या पद्धतीने मांडून बघायची, वेगळ्या पद्धतीने करून बघायची, हसत खेळत करून बघायची. ती नेहमीच तिची खेळणी मांडताना ना छान गाणी गुणगुणत सगळं करत असते. मनासारखं सगळं मांडते, नाही आवडलं की पुन्हा सगळं आवरून सावरून ठेवून देते. हवं तसं जेवण बनवत असते, हवं त्या गोष्टी बनवत असते, पुन्हा सगळं आवरून सावरून ठेवत असते. हा संसार बघून तुम्हाला सुद्धा तुमच्या लहानपणीच्या भातुकलीची आठवण आली असेल ना. भातुकली ही प्रत्येकाकडेच असते, मग ती कधी कोणाकडे लाकडाची, प्लास्टिकची, स्टीलची, पितळेची, अगदी वेगवेगळ्या पद्धतीची भातुकली प्रत्येकाकडे असते. ही भातुकली बघून तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या भातुकलीची आठवण झाली असेल ना. कारण माझ्याकडे जेवढे क्लायंट्स येत असतात ना, त्या अगदी सगळ्याच जणी देवेश्रीची भातुकली बघून थोडा वेळ तिथे थांबतात. स्वतःच्या भातुकलीची आठवण होते त्यांना. म्हणूनच आज म्हटलं, देवेश्रीला भातुकली खेळताना बघून म्हटलं चला सहजच ह्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करून ठेवूया. कारण जेव्हा बऱ्याच जणी माझ्याकडे येतात ना तेव्हा ती भातुकली बघून अगदी तिच्याबरोबर 2 मिनिटं का होईना पण खेळतात, थांबतात, स्वतःच्या लहानपणामध्ये हरवून जातात. तुम्ही सुद्धा गेलात ना लहानपणामध्ये हरवून. आता तुम्ही सुद्धा मला कमेंट करून अगदी नक्की सांगा की तुमची भातुकली कशी होती. पुन्हा त्या आठवणींमध्ये पुन्हा एकदा रमा. खरंच ह्या भातुकलीमधनं खूप काही शिकण्यासारखं असतं. आपल्याला किती जरी अडचणी असतील तरीसुद्धा आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या डावामध्ये कसं छान पद्धतीने जगायचं, कसं छान पद्धतीने राहायचं हे आपण आपल्या भातुकलीमधनं नक्कीच शिकू शकतो. हसत खेळत कसं राहायचं हे सुद्धा यातनं नक्कीच शिकू शकतो. धन्यवाद.